असं आहे घ्या. भारत माता की बचा. म्हणून मी मुलीच्याही डोक्यातून भूत काढणार आवाज पाहिजे. वावर पाहिजे. वावरात जाता का तू निंद्याला? त्या मायले पाहिजे निंदू किती कंबरल्या चकडी. ते बाई आज वावरात गेली, वावरातून काम करून कीर्तन ऐकायला आली. तिने उभं राहा. एक बाई खरंच गेलता काय हो तुम्ही? हा चेहरा तसाच दिसून राहिला. उन्हा तानाचा चेहरा आहे. मला ओळखू येते. मला सांगा मी इथं नाही, बोला इथूनच पार्सल पाठवतो. मी भाऊबीजले आलो नाही, रक्षाबंधनाले आलो नाही, म्हणून आता आलो माऊलीच्या दर्शनाला. आणि तुम्ही माऊलीचा देवीदास बाबानं, ज्ञानेश्वर माऊलीनं, ज्ञानेश्वराले माऊली कोण म्हणतात? साडी दे ताई. कीर्तन ऐकायला गेल्या, कीर्तन ऐकायला आल्या, वावरात गेल्या. काम काय काम केलं बाई तुम्ही वावरात? तुम्ही कोणता व्यायाम करता का आता? वावरात गेली की पुरा व्यायामच होऊन जाते. धन्यवाद. मंगासारखी साडी जाऊ द्या. हँड टू हँड. ज्योत से ज्योत जगाते चलो. हाताला हात द्या. हो लिहून नको देऊ. बोलो भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. वसंत नाईक साहेबांचा, सेवालाल बाबांचा, गुरुवर्य मुंठाजी महाराजांचा, सद्गुरु देवीदास बाबांचा, राष्ट्र संत तुकडोजी बाबा गाडगे बाबांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तथागत भगवान बुद्धांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. लेकरं मस्त खुश आहेत मध्ये. वा ठाकरे महाराज तुम्हाला दिवसभर भागवताच्या बसा लागते. तुम्ही जा ना, करा ना आराम. आमच्या 10 वाजता बंद करू आम्ही आमचे हे कार्यक्रम. माझं असं म्हणणं आहे तुम्ही जा आराम करा. हे तुमचं चॅनल घेऊन जा. हे उपमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री. आणि बसायची इच्छा संत बसा, पण 10 लोक उठा लागत. तुम्ही मंदात उठले की रिकामे मंगळगोळ करतात. आगे वळो. माझ्या कार्यक्रमात आमदार खासदार कोणी आलो की महिला हे म्हणते रिकामे मत दुसऱ्याला दिलं. पण आगे वळो, आगे वळो. धामण्याधाम कार्यक्रमाचा कचरा करतात. मग एकटं येऊन बसू नको. जर आला तर झकमारी करू नको. आमच्या कार्यक्रमाचा सध्या आता हे लोक उठून घ्या. लग्नीला जाऊन राहिले, लहान लहान पोटते तरी येऊन राहिले. दोरी देऊ का ते बांधायले? कार्यक्रमाचे रूल राहतात. ह्या 5 वर्ष सेवेकरी बाया किती कष्ट करायला येतात इथं. पुऱ्या बाहेर गावच्या बाया, माणसं, लेकरं, गावातले लोक केवढी ते लहान लहान झाकणं ट्रॅफिकचं काम करून राहिले. मी तर खुश झालो. जसं गजानन बाबाचे सेवेकरी म्हणजे गजानन बाबा, शिर्डीचे साईबाबा, त्याचे काम आता देवीदास बाबाच्याही इथं असेच काम व्हावं. इथं स्पर्धा परीक्षा झाली पाहिजे. इथं मोठं वाचनालय लागलं पाहिजे. इथं दवाखान्याची सोय झाली पाहिजे. इथं रक्तदान केलं पाहिजे. अंधाऱ्या फंडाऱ्याने बिमाऱ्या नसतात. कोणी सांगत असेल तर आपण कबूल करत नाही. लक्षात घ्या. मला अटॅकचं ऑपरेशन झालं. माय ब्लॉकेज होते ते मोकळे गेले. मी फ्री झालो.
सिरियस झाली तुझी माय. हे बेटा तू बोल बरं. तुझी मम्मी, तुझे पप्पा, तुझ्या गावातले म्हातारे लोक कोणी सिरियस झालं की कुठं येतात? उभी राहा. अक्कलनं उत्तर देतो. देवाकडे जातात. माहिती आहे मला वाटलं सुशिक्षित बेकार झालं का? हा कुठं नेतात? अटॅकाला दवाखान्यात नेतात. म्हणून अध्यात्मही पाहिजे विज्ञानही पाहिजे. मी माझ्या बायकोचं देहदान का तुला रजिस्टर देतो बेटा. हे कोर आहे. अशी तुझी जिंदगी हल्ली कोरी आहे. तुला भरावं लागेल. आलं लक्षात? तुला शिकावं लागेल. तुला काय व्हावं वाटते माईक मध्ये बोल. तुला शिकल्यावर काय व्हावं वाटते? IPS म्हणजे काय? आय म्हणजे मी पितो. सत्य आहे. IPS मी पितो. यस सत्य. तो IPS म्हणजे काय? माईक मध्ये बोल. कलेक्टर. आजी व शांत पाहिलं तिचं सर्व ज्ञान आहे. हे कशामुळे आलं बाई तू? माईक जोड घे. शिक्षण. मला असं वाटतं तुझी मम्मी पप्पा सुशिक्षित आहेत थोडे. म्हणजे म्हणून बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पुढची सॉफ्टवेअर. शेती. नाही शिकलेली आहे तुझी मम्मी काही ना. त्याशिवाय एवढी अक्कलच येत नाही ना. नाही तर मग देव करीन तर होईल. देव कसं काय करू? हा एवढे लेकर झाले देवाची. देवाला काही बाजारचा भाजीपाला देव ठेव नकलं नसते. ते देवानं अक्कल दिली ना तुम्हाला नावाला लग्न करा, सुखानं राहा, पत्नीवर प्रेम करा. आणि पहिल्याच वर्षी माझ्या पप्पाने हे तबला वाजते. हे बघा हे तबला वादक आहे. आदिवासीचं पोरग आहे. शहीद बिरसा मुंडा यायला पोरगी ना भेटे. 2-3 वर्ष जमलं. पण कोणाची कृपा झाली? तुकडोजी महाराजाच्या सामुदायिक प्रार्थनेमुळे यायचं लग्न जोडलं. म्हणून देवीदास बाबा तुम्हाला विनंती करतो ज्याच्या पुढच्या याचे लग्न बाकी आहे. यायला आशीर्वादाची गरज आहे. मग यायले तुम्ही सांगा दारू पिऊ नका, बिडी पिऊ नका, वाईट व्यसन करू नका. तुम्ही सांगा बाबा. आणि याच्यासाठी तुम्ही संत माय बापा यासाठी माझा भागवताचा कार्यक्रम याकरता देवीदास बाबाची यात्रा आहे. इथं वर्गणी द्या, मदत करा, दान द्या. अरे देवानं कल्याण होते. कोणी अन्नदानाला द्या. अन्नदान आहे ना. कोणी मंडपाचा खर्च उचलला. हे आहे श्याम सुंदर उमा शंकर भारती नागा बाबा. हे यायच्याकडून आहे का? नागा बाबा खुद के पास कुछ भी नहीं. क्या बात है. टाळ्या वाजवा. मोलाना कुछ भी दिया बाय. ते लेकरू घेऊन आली. हो बाई उभी राह. उभीच राह. थांब. बरं त्या जागेवर उभी राह बाबा तू. मला आनंद झाला. माझी लेक, माझी सावित्रीची लेक. किती बाई पहिलं फर्निचर आहे बेटा आहे की दुसरं? हो बाई उभी राहिलं. मला साडी पाठवतो ना मावळणी. हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं? पहिलंच आहे का? मला वाटलं त्या तब्येतवरून दुसरं. उभी आहे ना बाळा. एवढं तू त्या काकाचं कीर्तन ऐकायला आली. हे पोरगी आहे की पोरग? मुलगी आहे. समजा
बोलू काय मी गणिताप्रमाणे तुमच्यातर्फे समजा दुसरी मुलगी झाली होऊ नये ते काय होणं ते तर प्रभू रे ते निसर्गाच्या हाती आहे बाबा. समजा मुलगी झाली तर मग तिसऱ्याच्या बाबतीत काय विचार करतो नाही क्या बात है. याला म्हणते सुशिक्षित नाही तर मुलगा व्हायसाठी भटाभट. अरे त्या सुनीचा काही विचार करता नाही हो साचा हो. साडी दे साडी पाठवतो बेटा बरा योग आला एवढं मोठं ठेवून आली हो. लेकराईचा पैदा करायचा त्रास माणसाईला कोणता आहे बे तुम्हाला. तुम्ही तर रेडीच आहात. धन्यवाद बाळा. हाताना हात बस मागं दे. तुम्ही हाताला मागे जाऊ दे. हा हे पुढचं किती चांगलं आहे. तुला साडी येईपर्यंत ठाकरे बाबा किती लग्न हुशार आहे. हा ये रे 50-50च्या दोन दे. किती तू कार्य करतायस काय देवीदास बाबाचं. हे घे खिच्यात ठेव. हा. खिच्यात ठेव. खिसा आहे काय मधात नको ठेवू. ते चेन फॅन मस्जिद लटकून जाते कधी कधी. लहान लेकराले चेन टाकत नका जाऊ. अरे थांब ना बाबा येणं वर वर ये वर. वर हो साहेब पातळी करून त्याला मधात काय फिरता तुम्ही. आपल्या हे मधात नको फिरू. काही लोक वर्गणी 2 रुपये देत नाही. शहाणपणा करतो. काही काम आहे बाहेर दिसला पाहिजे. काही कार्यकर्ते जाणून शहाणपणा करतात आणि पंक्तीत फिरतात. साहेबांना गरम आहे काऊन साहेब किंवा माझ्या नवरा आहे का. त्यांना अगोदर कनेक्शन होतं का तुझ्या मम्मीचं त्याचं. त्याला अवघड गोर गरीब लोक बसले आहेत ना बाबा. विनकरी बाबा भेद दया अरे हा गरीबांचा श्रीमंत कोण. हे म्हातारी ते तरुणी कौन भेदभाव माझी. तुला एकटीत बसू हा आला. एक हा सावधान विश्राम सावधान सिट डाउन स्टैंड अप पीछे मुड़ मेरे तरफ देख. आई लव यू आता मी त्याने सांगत नाही कथाच वाट 50 दे अजून पहिले दिले का हे घे. मी ठेवू का ठेव काय नाही का चालेल. एक राहिले शिकवायला हे अर्जन हे पोटीचे हे वापर घेऊन पैसे ओके. लहान लेकरू जर 2 तास अरे किती वाजेपर्यंत करू. किती वाजले पाहिजे घड्याळ समजते काय. घड्याळचे तुकडे केले ते तुम्ही लोकांनी. 6:30 वाजे. असेच तुकडे केले की सत्यानाश होते. तुम्ही कोणाला देऊन द्या त्याची गर्दी आहे का. माझ्या घड्याळीत तेवढेच वाजले कारण मी
आणि चालू घड्याळ मरेपर्यंत घातत नाही. 12 वर्ष झाले माझी घड्याळच बंद आहे. मला घड्याळचा टाइम आहे तुमचे चेहरे पाहतो, तुमचे चेहरे पाहतो आणि माझं कीर्तन करतो. म्हणून तर माझे भगवंत तुम्ही आहे. मी त्या देवाला नाही पाहिलं आणि कधी त्या चक्रात फुलती नाही. मा कीर्तनातून तेही नाही सांगत मी बाहेर. हो 100 दिले मग का मी येऊ तुझ्या घरी. एक गाण्याचं पुस्तक आजकाल काय झालं आई, आता एक कविता लिहिली नाही. आजकाल आजोबा झाले मोबाईल, टीव्ही झाली आजी. मोबाईल हातात असला की बापना आई. तुम्ही बाहेरही तशाच झाल्या. तुम्ही आपला मोबाईलवर सुरूच राहील. नवऱ्याचा मोबाईल किंवा जोड घेतात, त्यालाही मालूम आहे देऊन टाक नाही ते हे चालली जाईल. कधी नाही ना. मोबाईल हातात असला की बाप नाही. आजोबा आजी जवळ नात नातू फिरकत नाही. मै नात इथं गाणे म्हणायला येऊन गेली. याचा पोरगा गजाननचा जाणून पाठवला की आपण जाऊन राहिलो, लोक म्हणतील याले करूनची. म्हणून याचं पोरग कार्यक्रम करून गेला. पियुष पाल गजानन चिंचोळकर. बाबू त्या दोन्ही लेकराचा कार्यक्रम झाला. आमच्यावर आशीर्वाद कोणाचे मालूम आहे? गुरुदेव सेवा मंडळ सामुदायिक प्रार्थना. हे ठाकरे महाराज पुऱ्या देशात विदेशात फिरून राहिले. कोणामुळं? फक्त तुकोजी महाराज. गुरुदेव सेवा मंडळ असं आहे. सत्यपाल अमेरिकेचा पुरस्कार भेटला. माझ्या घरामध्ये पुरस्कार नाही म्हणून राहिले. मला 1 रुपया नव्हते देत. हे तुमचे आशीर्वाद आहेत की मला पैसे देतात म्हणून पैसे वाटतो. नाही तर यायला विचार बरं मी कीर्तनाचे पैसे किती घेतो. आतापर्यंत करोडपती झालो असतो. मी नोटा नाही घेतल्या म्हणून मला मुलगा डॉक्टर आहे. मी नोटा जर जास्त जमा केल्या असत्या तर मागलो असतो मी. आता हे 2 बायको मेल्यावर इतके दिवस राहिलो असतो ना. मला एखादं बजेट बसून टाकलं असतं. त्यातला आरामखोर नाही ना राठोड साहेब. साधू की अरे या माय मावले. शिवाजी महाराज मुसलमानाच्या पोरीले जर माय म्हणते, बघा मुसलमानाच्या पोरीले माय म्हणतात शिवाजी महाराज. तुकाराम महाराज परनारीले आईचा दर्जा देतात. अरे वाचू नको, 100 वापस घेईन. मला मालूम आहे निवडून देणं याद आहे. खुर्च्याही खाल. लंकेच्या लोकांनी काय केलं? राजकारणी लोकांच्या खुर्च्या वापस घेतल्या. लक्षात घ्या, लोकांकरता वेळ द्या. तुम्ही लोक मला वेळ दिला ना, मी तुमच्याची बैमानी करीन. मग एवढ्यात गंदी पैदा होईल. आज माझा मुलगा डॉक्टर आहे. माई पोरगी नवऱ्याच्या घरी सुखात आहे. हे पातळ शिवते ते 900 रुपये घेते एका पातळची माई पोरगी. आणि गजाननची पोरगी सुपरवायझर आहे. त्याचं पोरग बी फॉर्म आहे. सब कंडिशन ओके आहे. माई पोरगी नवऱ्याच्या घरात सुखात आहे. नाही तर जुना नवरा नको हरामखोर लोकांच्या पोरीला. जुनी बायको नको हरामखोर लाख लुटपत. तुमच्यामध्ये कोणी साहेब असेल तर पैसे खाऊ नको चोट्यात. त्या पाया लागतो. तुझी अवल्यात गंदी पैदा होईल कुत्र्या. शेतकऱ्याचं रक्त पेता नको म्हणून तर मला चाकू मारले. मी चाकू फेकून भेटतो का? सत्य परेशान होगा लेकिन पराजित नहीं. दहा वाजले बंद करू की चालू दे? चालू द्या म्हणता येईल. उद्या